पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। शैली, अगं चल सुरुवात कर। प्रभास, कुठे पोचलास? तू ऐक ना, मी ना अजून संगमनेर मध्येच आहे अगं। ऍक्च्युली तू आम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे। त्या ऑर्डरमुळे मी वीणाच्या बाबांची अट सुद्धा पूर्ण करू शकेन आणि 48 तासात तिथे येऊन मी त्या इन्व्हेस्टरना पण भेटू शकेन। तू सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट होतील तू, पण प्लीज तू काही हॅलो तू शैली, अगं काय झालं? जेवत काय नाहीस बाळा? बाबा, जोपर्यंत प्रभास घरी येत नाही तोपर्यंत अन्नच काय, पाण्याचा एक थेंबही घेणार नाही मी। शैली, शैली, ऐका ना, मी मदतीला आले म्हणून तुम्ही सुद्धा त्या वडापावाला दादांसारखे थँक्यूचे गोडवेगात बसू नका। आणि तुम्हीच म्हणता ना, तुम्ही हे जे काही करताय ते आपल्यासाठी करताय, मग मीही थोडासा हातभार लावला तर काय बिघडलं? आणि बघा ना, आपण सगळ्यांनी मिळून काम केलं म्हणून तर हे 200 लोकांचं जेवण इतक्या पटकन बनवलं गेलं। प्रभास, कसला विचार करताय? वीणाला तू इथे आल्याचं आणि पुढे जे काही घडलं त्याबद्दल काहीच माहित नाहीये। सांगून टाकू का? नको, कारण मग वीणाला वाईट वाटेल आणि ती मला आत्ताच्या आत्ता घरी परत जायला सांगेल। प्रभास, काय कसला विचार करताय? काही नाही ग, तुझ्या बाबांनी दिलेलं चॅलेंज पूर्ण होण्याची डेट जवळ आली आहे ना। मला खात्री आहे वीणा, आजची आणि उद्याची ऑर्डर झाली ना की हे चॅलेंज पण पूर्ण होऊन जाईल। मला सुद्धा खात्री असंच होईल। बरं चला, जेवण रेडी आहे, डबे पोचवावे लागतील, उशीर व्हायला नको। बरं ऐका ना, अजिबात काळजी करू नका, सगळं काही छान होणार आहे। सावकाश जा। हां, बाय। कसं पूर्ण होतंय दादा मामाचं चॅलेंज ते मी पाहतेच आता। जेवून घे। तू दादूचा राग जेवणावर का काढतेस? मला माझाच राग येतोय। ही शैलजा सदावर्ते यापूर्वी इतकी हतबल कधीच झाली नव्हती। एवढा जीव लावला मी त्याच्यावर, पण माझी एवढीशी सुद्धा किंमत केली नाही त्याने।
त्या वीणाच्या प्रेमासमोर माझ्या प्रेमाची किंमत शून्य करून टाकली त्याने. हार आहे ही माझी आणि मला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. आत्तू प्लीज खाऊन घे ना, प्लीज. मी का प्लीज प्लीज मला फोर्स करू नकोस. ठीक आहे, तू नाही ना ऐकणार माझं, मी दादूला फोन करते. नाही, त्याला फोन करायचा नाही. त्याचा त्याने निर्णय घेतलाय ना, मग त्याचा तोच ठरवेल की घरी यायचं की नाही ते. आत्तू ऐक ना, मला एकदा नाही, फोन नाही करायचा. चला डबे चढवा. राजू दादा घ्या डबे, घ्या घ्या द्या. काय काका तुम्ही पोचवताय का डबे यांचे? हो, किती पैसे मिळतात तुम्हाला? 1500 रुपये मिळतात. बर, जर मी तुम्हाला सांगितलं की हे डबे न पोहोचवण्याचे तुम्हाला 15,000 मिळतील तर? काय 15,000? थांबा, बोल. तूच बोल यांच्याशी. त्यांना विश्वास नाही बसत आहे की काम न करण्याचे सुद्धा पैसे मिळतात. बोल. हे घे. बोला. ऐक, तुझा अकाउंट नंबर पाठव, तुला आत्ताच्या आत्ता पैसे पाठवतो. अहो साहेब, पण प्रश्न विचारण्यात वेळ वाया घालू नकोस. अकाउंट नंबर पाठव. ठीक आहे. हां ठीक आहे, द्या डिटेल्स द्या. आले का? आले आले. बरं आता ऐका, तो मुलगा जेव्हा परत येईल ना तेव्हा त्याला काहीतरी वेगळं कारण सांगा. दुसरं काम वगैरे मिळालंय असं काहीतरी सांगा आणि त्याचं काम टाळायचं. चालेल. शेवटचे. हा दादा, मला एक काम आलंय 25,000चं. डबे उतरवा, मला नाही जमणार तुमचं काम. काय दादा, काय बोलताय? हे असं ऐन वेळी तुम्ही नाही कसं म्हणू शकता? हा, हे बघा दादा, खूप महत्वाचं काम आहे हे. असं लास्ट मिनिटला तुम्ही नाही म्हणू शकत नाही. हे बघा, 25,000 देणार आहे का? थांबतो मी इथं. या कामाचे 25,000? हा, आधी कमिटमेंट दिली होती की नाही तुम्ही? डबे उतरा. दादा हे बघा, ऐका माझं एक. डबे काढा, नाहीतर डब्यासकट आहे ना दुसऱ्या कामावर जाईन निघून. दादा हे बघा, हे खूप चुकीचं करताय तुम्ही. चला आमचे डबे सोडा, आम्हाला माहित नाही. ए प्रभास, काय? हो, काढा काढा डबे काढा, लवकर काढा. हो दादा, काय ए प्रभास ऐक ना, ऐक. जाऊ दे जाऊ दे. अरे आपण करू मॅनेज. आता कुठे वाद घालतोस त्यांच्याशी? हा दादा तुम्ही जा. सोडा सोडा सोडा. दादा आता काय? थांब, मी करतो, कॉल करतो. थांब, टेम्पो मॅनेज होते का बघतो. हॅलो बंटी, ऐक ना, टेम्पो आहे का रे? हा, हवा होता आज. नाही का? बरं बरं,
थांब बघतो अजून आहेत कॉन्टॅक्ट. हाँ रफीक चाचा, हाँ टेम्पो है क्या? ऑर्डर थी. नहीं कोई और है क्या? ठीक है. हाँ दादा 20 मिनिटात पोहोचवायचंय आपल्याला, कसं होणार आहे? अरे आता ऐन वेळी कुठून टेम्पो, संगमनेर रे. थांब तरी करूया, ट्राय करूया काहीतरी. घरातली कामं टाकून कुठे गेली होतीस गा? अगं बोल ना, मी काय विचारतीये? गप्प कायस? प्रभासला भेटायला गेली होतीस ना? रात्री मामा जातो त्या प्रभासच्या मदतीला आणि सकाळी तू जातेस. म्हणजे कसं आहे ना, प्रभासने काहीही काम केलं नाही तरी सुद्धा दादाने घातलेली अट तो सहज पूर्ण करू शकतो. अगं पण यातून सिद्ध काय होतं की प्रभास हा सदावर्ते आडनावाशिवाय जगूच शकत नाही. अगं त्याच्यात काही धमक नाहीये ग. वीणा, तू खरंच प्रभासला मदत करायला गेली होतीस? बाई 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 बाई, दादा तू माझ्या कुठल्याच गोष्टीवर कधीच विश्वास ठेवत नाहीस हे मला माहिती आहे, पण आता मी खोटं बोलत नाहीये. विचार तिला. हो बघितलंस बघितलंस, वीणा तुझ्या शब्दाबाहेर गेलीये. अरे त्या प्रभासच्या नादी लागलीये ती. आणि तो प्रभास एक नंबरचा ढोंगी आहे, ढोंगी. बास मामी आत्या, बास. ढोंगी? मला सांगा, ज्या मुलाने साधा चहाचा कप उचलला नाहीये त्या मुलाने 100 गोण्या उचलल्यात. जो कधी स्वतःच्या स्वयंपाकघरात शिरला नाहीये त्याने जेवणाची अख्खी ऑर्डर पूर्ण केली स्वतःच्या जीवावर. आणि एवढंच नाही, बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना जो स्वतःच्या खिशातून पगार देऊ शकतो तो स्वतः तिथे एक मजूर म्हणून राबलाय. आणि तरीही बाबांनी सांगितलेले एवढे पैसे जमत नाहीयेत हे लक्षात आल्यानंतर दिवसभर काम करून रात्रभर रिक्षा चालवत होते ते मामी आत्या. आणि बाबा, तुम्ही त्यांना जे पैसे कमवायला सांगितले ते इथे राहून एवढ्या कमी वेळात कमवणं जवळपास अशक्य आहे. पण तरीही तुम्हाला विरोध न करता त्यांनी ती अट मान्य केली. आणि ती अट पूर्ण करण्यासाठी ते दिवस रात्र झटतायत बाबा. मग मला सांगा, हे एवढं सगळं करणारा माणूस ढोंगी कसा काय असू शकतो? वीणा, मला एक सांग, हे सगळं तुला कसं काय कळलं? बरोबर, हेच तर म्हणते ना मी. बाबा, प्रभास त्यांची प्रत्येक कमाई मला येऊन दाखवतात. मी त्यांना दरवेळी सांगते, हे खूळ सोडा, इथून निघून जा. पण ते मला कायम समजावतात, धीर धरायला सांगतात.
बाबा हो, कष्ट ते करतायत पण त्याचा त्रास मात्र मला होतोय. बाबांनी घातलेली अट पूर्ण करण्यासाठी ते अक्षरशः रात्रीचा दिवस करतायत. दादा, अरे बघ कशी बोलतेय ही, जसं काही हिचं लग्नच झालंय प्रभासशी असं बोलतेय. काय ग ए, पळून जाऊन लग्न विग्न केलं नाहीस ना त्याच्याशी? रजनी बस, अति होत आहे आता हे. मामी आत्या, बाबांच्या परवानगीशिवाय मीच काय प्रभासही हे लग्न करणार नाही. राजू दादा, राजू दादा बाहेर या पटकन. काय रे? हे काय? हे बघा, सायकल आणली डबे पोचवण्यासाठी. नाही, आयडिया चांगली आहे, पण एवढे सगळे डबे एकाच फेरीमध्ये कसे पोहोचवणार? हा, एका वेळेमध्ये नाही पोचणार, पण 4-5 फेऱ्यांमध्ये पोचवू ना. चला द्या. चला. प्रभास प्रत्येक अडथळ्यावर मात करतोय. आत्ता सुद्धा त्याचं काम पूर्ण होणार बहुतेक. नाही नाही, काहीही करून प्रभासला थांबावंच लागणार. मी येतो. घे, नीट सांभाळून जा. हो. काम करून घेण्यासाठी मला पैसे जसे देता येतात तसं काम नाही झालं तर ते दुपटीने वसूलही करता येतात. अरे हे काय एवढंच जेवण? बाकीचं कुठे आहे? साहेब, बाकीचं जेवण पण आणतोय. ऍक्च्युली साहेब, ऐनवेळी ना आमच्या टेम्पोचा जरा घोळ झाला. अहो, पण तुमच्या या प्रॉब्लेममुळे बाकीच्यांची गैरसोय होईल त्याचं काय? अहो, फंक्शन आहे आमच्याकडे आज. साहेब, नाही होणार गैरसोय, मी लगेच आणतो ना दुसरे डबे पण. हे बघा, उशीर झाला ना तर एकही रुपया देणार नाही हं? सांगून ठेवतो आधीच तुम्हाला. साहेब, नाही होणार उशीर, विश्वास ठेवा ना साहेब, प्लीज. काय आलास का रे?
चला. हा 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 ये लवकर ये.